नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या आदिती अबॅकस आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत +8चा पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर आता +8चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजे काय? तर आपण बघितलेलं होतं की +8चा बिग फॉर्म्युला जो होता तो होता -2 + 10. +8चा आपला जो बिग फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह तो होता -2 + 10. हाच आपण बघितलेला आहे. पण मग कधी कधी काय होतं, हा जो -2 आहे की नाही तो आपल्याला करायला अवेलेबल आपल्याकडे नसतो. मग त्यावेळेस आपण काय करणार, ह्या -2चा जो आपण स्मॉल फॉर्म्युला होता जो आपण बघितलेला होता की तो आहे -2 = +3 - 5. तर मग ह्या -2 साठी आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे की काय करायचं आहे, -2 साठी +3 - 5 आणि मग +10 आपल्याकडे असतंच करायला, त्याच्यामुळे +10 करायला विसरायचं नाही. मग हे दोन फॉर्म्युले एकत्र आल्यावर आपला जो कॉम्बिनेशन फॉर्म्युला तयार होतो तो होतो +8 = +3 - 5 + 10. ठीक आहे, आलं लक्षात? आता आपण इकडे जे सम बघूया त्यानंतर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. आता सुरुवातीचे काही सम आपण टूलवरती बघूया आणि नंतर फिंगर्सवरती बघूया. तर आता पहिला सम आहे इथे 5 + 8 - 2. तर आता आपण हे टूलवरती करून घेऊया. टूलवरती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सेट 0 करायचा आहे. ठीक आहे, आता आपण सेट 0 केलं. त्यानंतर आहे इकडे 5. तर 5 आपल्याकडे डायरेक्ट आहे, +5 करायचा होता. त्यानंतर +8 करायचं आहे. आता +8 आपल्याकडे डायरेक्ट करायला नाही आहे. मग त्यानंतर आपण काय करतो की जर डायरेक्ट असेल तर त्याचा फॉर्म्युला अप्लाय करतो. मग +8चा फॉर्म्युला आहे -2 + 10. पण मग आपल्याकडे इथे -2 पण करायला नाही आहे. मग ह्या -2 साठी आपल्याला करायचं आहे +3 - 5. +3 - 5 हे आपण -2 साठी केलं आणि +10 तर आपल्याकडे आहे म्हणून तो करायला विसरायचं नाही. आलं लक्षात? +8 साठी आपण कसा फॉर्म्युला अप्लाय केला कॉम्बिनेशनचा. आता आपल्याला करायचं आहे -2. मग -2 आपल्याकडे आहे. तर आता आपला आन्सर आलेला आहे इकडे 11. ते आपण इकडे राईट डाऊन करूया. आन्सर इज 11. आलं लक्षात? आन्सर राईट डाऊन केल्यानंतर पुन्हा सेट 0. आता पुढचा सम बघूया. नेक्स्ट सम आहे 9 + 8 - 1. आता आपण करूया 9 डायरेक्ट आपल्याकडे +9 करायचे तर ते आपल्याकडे डायरेक्ट आहे. आता करायचं आहे +8. मग आता +8चा फॉर्म्युला आहे -2 + 10. तर इथे आपल्याकडे -2 + 10 आहे. -2 + 10 जेव्हा असतं त्यावेळेस तोच फॉर्म्युला वापरायचा. जेव्हा -2 नसतो त्यावेळेस मग आपण त्याचा स्मॉल फॉर्म्युला वापरायचा. आता इथे आपल्याकडे होता म्हणून आपण तो फॉर्म्युला वापरला. आता आहे -1 डायरेक्ट. आन्सर आलेला आहे आपलं इथे 16. आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 16. ठीक आहे, समजतंय? आता नेक्स्ट 8 + 8 + 8. ठीक आहे, मग आता इथे आपण करून घेऊया सेट 0. सेट 0 केलं त्यानंतर +8 डायरेक्ट आपण ते केलं. त्यानंतर पुन्हा +8. मग आपण काय करणार, -2 + 10. आता परत +8 करायचं आहे. आता -2 आपल्याकडे नाही आहे म्हणून मग आपण -2 साठी करणार +3 - 5 आणि +10 आहे तो आपण करून घ्यायचा. मग आन्सर आलेला आहे 24. आपण इथे राईट डाऊन करूया. आन्सर इज 24. पुन्हा नेक्स्ट 6 + 8 - 4. सेट 0 +6. आता +8 करायचं आहे. मग +8 साठी -2 नाही आहे म्हणून +3 - 5 +10. आता -4 डायरेक्ट. आन्सर आहे आपलं 10. आपण इथे राईट डाऊन करूया. आन्सर इज 10. अशा पद्धतीने आपण टूलवरती काही सम बघितलेत. आता आपण फिंगर्सवरती काही सम बघूया. ठीक आहे, पुन्हा आता 40 सेट 0 केलं इकडे. आता करायचं आहे 42 सेट 0 केलं 42 + 8. मग +8चा फॉर्म्युला आहे -2 आणि +10 करायचं आहे. आता इथे +10 साठी काय करणार आपण, +10चा फॉर्म्युला -40 + 50 आणि +3 डायरेक्ट.
आन्सर आहे आपलं 53. आपण इथे राईट डाऊन करूया. आन्सर इज 53. पुन्हा सेट 0 26 प्लस 8. आता प्लस 8 साठी -2 नाहीये म्हणून +3 -5 +10 आणि पुन्हा -10 डायरेक्ट. आन्सर आहे आपलं 24. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? पुन्हा सेट 0. नेक्स्ट 18 -3 + 8. 18 डायरेक्ट, -3 सुद्धा डायरेक्ट आणि +8. मग +8 साठी -2 नाहीये म्हणून आपण करणार +3 -5 +10. आन्सर आहे 23. आन्सर इज 23. पुन्हा सेट 0. नेक्स्ट सम आहे 25 + 1 + 8. 25 + 1 डायरेक्ट आणि +8 करायचं आहे. मग +8 साठी -2 नाहीये म्हणून आपण करणार आहोत +3 -5 +10. आन्सर आलेला आहे आपलं 34. इथे आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 34. पुन्हा नेक्स्ट सम आहे 37 -1 + 8. सेट 0 करून घेतलं. 37 डायरेक्ट, -1 सुद्धा डायरेक्ट आणि करायचं आहे +8. मग आता इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला +3 -5 +10. आन्सर आहे आपलं 44. इथे आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 44. पुन्हा आता नेक्स्ट आहे 7 + 8 + 8. ठीक आहे. सेट 0 7 डायरेक्ट, पुन्हा +8 करायचं आहे म्हणून -2 +10 परत +8. आता -2 नाही म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला +3 -5 +10. आन्सर आहे आपलं 23. समजलं तुम्हाला सगळ्यांना? अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरून सम सॉल्व केलेले आहेत. तर आता या सगळ्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही घरी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा, ज्यांच्याकडे टूल नाही आहे त्यांनी फिंगर्सवरती करा. दोन्ही पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा +8चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला समजला असेल, जो आहे की +8 = +3 -5 +10. ठीक आहे. आता पुढे परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.